नमस्कार. कवितास किचन आणि व्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. कशा आहात मित्रमैत्रिणींनो? मजेतच असणार. तर आजपासून नवरात्र सुरू होते, तर नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. ही माझी आजची रांगोळी. तर आज मी तुमच्यासोबत उपवासाचा छान असा चटपटीत पदार्थ शेअर करत आहे. भगरचा अगदी कमी वेळेत होणार आहे आणि अगदी चवीला पण भन्नाट लागतो. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघू शकता आपल्या भगरचं थालीपीठ किती छान झालेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. तर आता इथे मी एक बाऊल भरून भगर घेतलेली आहे आणि इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेत. बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ते दीड तास छान असं भिजत ठेवायचे. तर आता हे मी सर्व एका पातेल्यात काढून घेते. भगर आणि शेंगदाणे हे आता आपल्याला एकत्र भिजून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. आणि हे आपल्याला तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 2 तासही ठेवू शकता. आता इथे मी हे 1.5 ते 2 तास ठेवून देणार आहे. याच्यावर आता एक प्लेट ठेवून देते आणि हे साईडला ठेवून देते. तर आता बघू शकता आपलं छान असं भिजलं गेलेलं. तर इथे त्याच्यात घालण्यासाठी मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडं अद्रक घेतलेले. ते हे मिक्सरचं मोठं भांडं घेतलं मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे छान असं दळून घ्यायचे भगर आणि शेंगदाणे. बघू शकता. तर इथे मी छान दळून झाल्यावर आता इथे मिक्सरला दळून घेते. आता इथे आपलं दळून झालं आहे छान. एक कोथिंबीर कट केलेली आहे मी आणि थोडंसं जिरं घालून घेणार आहे. तर चवीला खूप छान लागतो हा पदार्थ. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पोटभर होतं उपवासाच्या दिवशी. आणि इथे आता आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही इथे आपण छान मिक्स करून घेतलं. इथे मी तवा गरम करत ठेवलेला होता आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं होतं चमचाभर. तर आता हे आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे. आपण जसं थालीपीठ वगैरे किंवा डोसा वगैरे लावतो ना, तसं आपल्याला लावून घ्यायचे. पण हे थोडंसं आपल्याला थालीपीठ म्हटल्यावर थोडंसं जाडसरच ठेवायचे. तर खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता हे छान आपलं एक बाजूने छान शिजलं आहे. तर आता आपण दुसऱ्या बाजूला त्याला पलटून घेणार आहोत. तर बघू शकता दोन्ही बाजूंनी आपल्याला खरपूस असं छान भाजून घ्यायचे. तर चवीला खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नवीन कोणी असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता. तर बघू शकता आता आपले हे उपवासाचं थालीपीठ तयार आहे. तर मित्रमैत्रिणींनो असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. बघू शकता आपलं भगरीचं थालीपीठ किती छान तयार झालेलं आहे. तर आता हे मी दोन्ही बाजूंनी छान व्यवस्थित शेकून घेणार आहे. आणि तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप पण घालू शकता. पण मला तेलच आवडतं म्हणून मग मी तेलानेच व्यवस्थित करून घेतले. ते बघू शकता. आता हे दोघी बाजूंनी आपण छान भाजून घेणार आहोत. तर आपलं उपवासाचं थालीपीठ तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट नक्की करा.